नमस्ते. गुढीपाडवा उद्या आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या पूर्वसंध्येला देत आहे. आपल्या सगळ्यांना मराठी संवत्सर किंवा मराठी नवीन संवत्सर हे भरभराटीचे, शांतीचे आणि समाधानाचे जावो. आपल्या सौख्यात, आपल्या एकंदरीत संपत्तीमध्ये आणि एकंदरीत स्वास्थ्यामध्ये वाढ होत राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता मी तुम्हाला मार्चच्या अगदी म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढ्यासाठी सांगत आहे की आता मधल्या काळामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, गेली 3 ते 4 वर्ष राजकीय परिस्थिती आंतरराष्ट्रीय पटलावरती खूपच अस्थिर आहे. आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा आपलं जे मार्केट आहे ते वाढतं आहे आणि ते सस्टेन तरी राहते. त्याला खूप खाली वगैरे असं काय जरी समजा ट्रेंड आला कुठल्याही कारणानं तर पडतंय, परत ते रिकवर होते. आजच्या कंडिशनमध्ये आपली ही जी ग्रोईंग इकॉनॉमी आहे त्याचा फायदा हा आपल्या भारताला होणार आहे. आणि जास्त करून कोणाला होणार आहे की जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत राहतील, म्युच्युअल फंड किंवा युलिपमध्ये सुद्धा म्युच्युअल फंडच असल्यासारखंच आहे. ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल कवर दिलं जातं. ज्यांना ॲक्च्युली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड या दोन्हीचे फायदे हवे असतील त्यांनी युलिपमध्ये जायला हरकत नाही. आता LICचा युलिप एक चांगला प्लॅन आहे. त्याच्यामध्ये असं आहे की निफ्टीमधल्या 50 ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट आहे. आणि त्या हिशोबानं ते जसं मार्केट पुढं मागं वर खाली होईल त्या पद्धतीनं ते त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेज करत असतात. त्याचं म्हणजे जे काही त्याच्यातले जे प्लॅन्स आहेत ना त्या संदर्भात मी तुम्हाला म्हणजे अधिक माहिती लागल्यास माहिती देईन. परंतु सर्वात महत्त्वाचं काय आहे त्याच्यामध्ये की रिस्कवर पण मिळते आणि आपल्याला म्युच्युअल फंडाचे फायदे पण मिळतात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये 5 वर्ष मिनिमम लॉकिंग आहे. शक्यतो मी ॲडवाईज करेन की 20, 25, 30 वर्ष असा प्लॅन घ्या तुम्ही. एक रकमी म्हणजे सिंगल एकदाच भरायचा प्लॅन पण आहे आणि दरवर्षी भरायचे सुद्धा प्लॅन आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 5 वर्षानंतर मार्केट कंडिशन जशा असतील त्या पद्धतीनं आपल्याला जर लागत असतील पैसे तर काढू शकता तुम्ही. आणि त्या पद्धतीनं त्याचं डिझाईन असते. रिस्कवरमध्ये कमी होत नाही, रिस्कवर आहे तेवढंच राहतं. आणि तुम्हाला जे काही रिस्कवरसाठी जो प्रीमियम आहे ते तुम्ही जसजसं थांबत जाल तसतसं तोही परत दिला जातो. म्हणजे यामध्ये बघा की तुम्हाला रिस्कवरसुद्धा मिळते, म्युच्युअल फंडसारखे फायदे पण मिळतात. आणखीन तुम्हाला ज्या टप्प्यामध्ये 5, 10, 15, 20 या टप्प्यामध्ये तुमचं जो रिस्कवर प्रीमियम आहे ते सुद्धा तुम्हाला परत केला जातो. म्हणजे त्याची युनिट्स ॲड केले जातात आणि जेव्हा तुम्ही काढाल त्यावेळेला त्या युनिटची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. आता दर वर्षी हा जो काही म्हणजे बदल होत असतो मार्केटमध्ये वगैरे त्याचा एक आढावा आपण जर घेतला तर मागील जेवढे युलिप प्लॅन्स आहेत तर त्याची सगळ्याची आज NAV 5 पट, 6 पट, 10 पटपर्यंत गेलेली आहे. म्हणजेच काय थोडक्यात त्याचे जे काही पैसे आहेत त्याच्यामध्ये जे गुंतवलेले पैसे आहेत एक रकमी असतील तर ते 7, 8, 9, 10 पट झालेले आहेत. आणखीन जर दर महिन्याला किंवा दर वर्षाला भरत असतील प्रीमियम तर ते त्या पद्धतीनं वाढलेले आहेत. तरी पण ते 3 पट, 4 पट, 5 पट असे झालेले आहेत. माझे क्लायंट्स जे आहेत ते या संदर्भात त्यांनी ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या होत्या, फॉर एक्झाम्पल एखाद्याने 1 लाख इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्यांची इन्व्हेस्टमेंट 15 वर्षात कमीत कमी 4.5-5 लाख, काही जणांचे अगदी म्हणजे
3, 3.5, 4 लाखापासून झालेली आहे. कमीत कमी तिप्पट झालेले आहेत. आणि एवढ्या कालावधीमध्ये कुठल्याही इतर म्हणजे पोस्ट असू दे किंवा बँक असू दे किंवा अन्य कुठलेही FD असू दे, तर तिथं असे पैसे या पद्धतीनं वाढत नाहीत. तर आता इथून पुढे भारताची इकॉनॉमी वाढत असं आता टार्गेट आलेलं आहे की 90,000 सेन्सेक्स थोड्या दिवसातच, जसं युद्ध संपुष्टात येईल तसं त्याचं टार्गेट हे 85,000 ते 90 दिलं गेलेलं आहे. 85,000 सेन्सेक्स तर आपण बघितलेलाच आहे. आता या पार्श्वभूमीवर तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त सिंगल प्रीमियम असेल तर सिंगल प्रीमियम इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला महिन्याला पाहिजे असेल तर महिन्यालाही SIP सारखी SIP लावू शकता तुम्ही. इयरली पाहिजे तर इयरलीसुद्धा करता येते. आणि ह्या जोडीला अजून एक नवजीवनश्री म्हणून एक प्लॅन आहे. नवजीवनश्री म्हणजे एक पूर्वी जीवनश्री म्हणून एक प्लॅन होता, तसंच प्लॅन काढलेला आहे. याच्यामध्ये सिंगल प्रीमियमलासुद्धा तुम्हाला भरपूर कवर देते LIC. आणि जर तुम्ही दर वर्षी भरत असाल, दर वर्षाला त्याचंही कवर तुम्हाला त्या पद्धतीनं मिळते, 10 पट 20 पट असं त्या पद्धतीनं. आणि ह्या प्लॅनचा फायदा काय आहे की हा प्लॅन नवजीवनश्री जो आहे तो सिंगल प्रीमियम जरी असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे रिस्क कवर आहे ते खूप चांगलं आहे. आणि तुम्ही जे FDमधून जे कमावणार आहात त्याच्यापेक्षा चढच म्हणजे चांगल्या पद्धतीनंच व्याज हे तुम्हाला ह्या प्लॅनमध्ये मिळेल शेवटपर्यंत. 5 वर्षाचं सुद्धा प्लॅन हा नवजीवनश्री अवेलेबल आहे. 5 वर्ष 10 वर्ष असं त्याचं ते डिझाईन आहे. तर ह्या संदर्भात सुद्धा कोणालाही नवजीवनश्री हा प्लॅन जरी पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही अवश्य मला सांगू शकता. आणि त्या जोडीला तुम्हाला जे जीवन आनंद वगैरे जे प्लॅन्स आहेत ते चालूच आहे. मार्चच्या आधी एक फायदा काय असतो की वर्षाअखेर असल्यामुळे तुम्हाला त्याचं नियोजन करायलाही बरं पडतं. आणि LICसुद्धा ह्या महिन्यामध्ये बोनस डिक्लेअर करते, त्यामुळे तो बोनससुद्धा तुम्हाला तुमच्या पॉलिसीवरती जमा होतो. थँक्यू व्हेरी मच. आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा अगदी भरभराटीसाठी आणि स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.